तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही बघितलं की सापाला साप खाताना मी एक व्हिडिओ बनवला आणि हा साप जो आहे ह्या सापाला धामण साप खाण्याचा प्रयत्न करत होता. अर्ध्यापेक्षाही अधिक गिळला होता. सुरुवातीला मलाही वाटलं की हा जगणार नाही, जखमी असेल तर गंभीर, पण याला काहीही झालेलं नाही आहे. तुम्हाला वाटणार पण नाही हा जखमी होता. एखाद्या सापाच्या अर्धा तास तो पोटामध्ये होता तरीही त्याला काय झालेलं नाही. कवड्या हा बिनविषारी असतो, घराच्या भिंतीत भेगातनावर राहतोय आणि तसाच आक्रमक तो निघून जातोय. निसर्गात काय काय होऊ शकतोय, जीवच जीवन म्हटलं जातं आहे. म्हणजे एक प्राणी दुसऱ्यावरती अवलंबून असतात. एका सापासून दुसऱ्या प्राण्यापासून धोका तर सापांना आहेच, पण स्वभक्षी आहेत. एक दुसऱ्याला पण ते खाऊ शकतात, ते तुम्ही बघितला. आणि ह्या सापाला अर्ध्याहून जास्त वेळ गिळला होता तरी ह्या सापाला काय झालं नाही, तो सुरक्षित राहिला. साप त्याला कमी प्रमाणात ऑक्सिजन लागतं आणि त्याला म्हणजे किती वेळ तो ऑक्सिजनचा राहू शकतो, कंट्रोल करू शकतो, कारण त्याच्या पोटात जवळपास हा साप अर्धा तास तरी होता. लक्षात घ्या. आता त्याला निसर्गात आम्ही नैसर्गिक अधिवासात सोडलेला आहे. क्षणोक्षणी इतर प्राण्यांनाही धोका आहे, ते तसे राहत असतात. आणि आता तो निघून गेलेला आहे. कवड्या साप आहे हा. ज्याला खाल्लं होतं त्यालाही सोडलं आणि जो खात होता त्यालाही मी निसर्गात मुक्त करतो आहे. हा मात्र धामण आहे. दोन्ही साप बिनविषारी होते. नागानं दुसऱ्या सापानं खाल्लेलं बरेच वाढवलं आहे, पण धामणनं फार कमी. आपण पण कदाचित कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. हे बघा, आता धामण किती लवकर पळून पण गेला. असं त्याला नैसर्गिक अधिवासात माणसापासून लांब सोडलेलं आहे. कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता की धामणनं तुम्ही दुसऱ्या सापांना खाताना कधी बघितलं काय. फारच कमी पाहायला मिळत आहे. त्यासाठी तो व्हिडिओ महत्त्वाचा होता. आणि दोन्ही साप सुरक्षित राहिले. माणसाजवळ असल्यामुळे त्यांना पकडणं अनिवार्य होतं कारण एक कमेंट आम्हाला केलं होतं, त्यासाठी मी ह्याचंही उत्तर देतो आहे. धन्यवाद मित्रांनो.